या मेहंदीनेच केस वाढतील, या मेहंदीनेच केसांना डार्क कलर पण येतो, या मेहंदीनेच केस कंडिशनिंग होतील, या मेहंदीनेच तुमचे पांढरे केस असतील तर ते नॅचरली काळे होण्यासाठी मदत होईल। त्याचसोबत तुमचे केस ड्राय डॅमेज असतील तर ती एकदम सिल्की स्मूथ होतील। सोबतच केसांची जी ग्रोथ आहे ती एकदम फास्ट होऊन केस मुळापासून मजबूत होतील। तुमची केस छान मॅनेजेबल आणि मेंटेन राहतील। हा मेहंदी हेअर पॅक कसा बनवायचा, केसांवर कसा अप्लाय करायचा हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सर्व फ्रेंड्स? आजकाल ना 40 ते 50% लोकांची केस वयाच्या आधीच पांढरे होतात, म्हणजेच काय तर प्रीमेच्युअर ग्रे हेअर। आता हे कशामुळे होतं तर प्रदूषण, बदलतं लाईफस्टाईल, मानसिक ताण ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो ते, त्याचसोबत शरीरात विटॅमिन B12, कॉपर, आयर्नची कमतरता आणि जेनेटिक पण असू शकतं। तर मग असे पांढरे झालेले केस आपण ना हेअर कलरिंग किंवा हेअर डाय करून त्यांना काळे करतो। पण तुम्हाला माहिती आहे का, हेअर कलरिंगने किंवा हेअर डायने तुमचे काळे असलेले केससुद्धा सफेद होतात आणि त्याचसोबत आपल्या स्कॅल्पची जी मुळं आहेत, आपल्या स्कॅल्पचा जो क्युटिकल्स आहे तो सुद्धा डॅमेज होतो आणि त्यानंतर आपल्याला केसांच्या भरपूर समस्या फेस कराव्या लागतात, जसं की केस गळती वाढते, त्याचसोबत टक्कल पडतं, केसांची वाढ अक्षरशः खुंटते, केस ड्राय डॅमेज होतात आणि केसांची जी नॅचरल शाईन आहे ना ती निघून जाते आणि आपली जी केस आहेत ती निर्जीव होतात। तर मग काय, आता हेअर कलरिंग करायची नाही तर असं अजिबात नाही, आपण नॅचरल पद्धतीने पण आपली जी केस आहेत ती छान कलर करू शकतो। जर तुम्ही नॅचरल पद्धतीने म्हणजेच मेहंदी हेअर पॅकने जर केसांना छान कलर केलात तर तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होऊन तुमची केससुद्धा कलर होतील। कारण मेहंदी हेअर पॅक जो आहे तो नॅचरल पद्धतीने म्हणजेच नैसर्गिकरित्या केसांना कलर करतो, तुमची सफेद केससुद्धा काळे होतील। त्यासोबत नॅचरल पद्धतीने तुमच्या केसांना कंडिशनिंग होते, त्यामुळे तुमची केस गळती जी आहे ती पूर्णतः थांबते, केसांची वाढ दुपटीने होते आणि जर तुमची केस ड्राय डॅमेज झालेली असतील तर ती सुद्धा सिल्की स्मूथ आणि शायनी दिसायला लागतील। आणि मी जो तुम्हाला हेअर पॅक सांगणार आहे ना त्याचा जो कलर आहे तो 2 ते 3 महिने आरामात टिकणारा असणार आहे, त्यामुळे ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात। लेट्स बिगिन। केसांना नॅचरली कलर करण्यासाठी आणि 2 ते 3 महिने टिकेल असा मेहंदी हेअर पॅक बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले तर नुपूरची मेहंदी घेतलेली आहे। ही 140 ग्राम मेहंदी आहे आणि तुमचे केस जर मीडियम असतील तर एवढी तुमच्यासाठी इनफ होऊन जाईल। तर मी हा पूर्ण पॅकेट जो आहे तो घेतलेला आहे। यानंतर 1 मोठा चमचा आपल्याला चहा पावडर घ्यायची आहे, 1 मोठा चमचा आपल्याला कॉफी पावडर घ्यायची आहे आणि 1 मोठा चमचा आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत। यानंतर केसांना मजबूत करण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठी मी इथे अजून काही घटक घेतलेले आहेत। तर 10-12 आपल्याला जास्वंदीची फुलं, 10-12 आपल्याला जास्वंदीची पानं, 2 मी ॲलोवेराच्या अशा पाती काढून घेतलेल्या आहेत, 1 आपल्याला आवळा घ्यायचा आहे, आवळा इथे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर अर्धा आपल्याला बीट घ्यायचा आहे, बीट पण मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असे तुकडे करून घेतले आहेत। त्यानंतर 1 मूठ आपल्याला कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत। सर्व घटक मी तुम्हाला दाखवलेले आहेत। आता आपल्याला डिकॉक्शन वॉटर बनवायचं आहे। तर एका पातेलीमध्ये 1 तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, यामध्ये आपल्याला 10 लवंग टाकायचे आहेत, त्यानंतर 1 चमचा आपल्याला मेथी दाणे आणि 1 चमचा आपल्याला चहा पावडर टाकायची आहे। आता हे सर्व घटक या पाण्यामध्ये छान उकळवायचे आहेत। या घटकांचा जो अर्क आहे या पाण्यामध्ये उतरला पाहिजे, म्हणजे आपल्याला 1 तांब्याभर पाणी घेतलेलं ना आपण त्याला अर्धा तांब्या होईल एवढा पाणी करायचं आहे। तुम्ही बघू शकता पाणी एकदम डार्क होईपर्यंत मी उकळवलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आता 1 तांब्याभर पाण्याचं मी अर्धा तांब्या होईल एवढं पाणी उकळवलेलं होतं आणि आपला हा जो डिकॉक्शन वॉटर आहे तो रेडी झालेला आहे। यानंतर आता आपल्याला एक मिक्सर जार घ्यायचा आहे। या मिक्सर जारमध्ये आपल्याला आवळ्याचे तुकडे, बीटाचे तुकडे, त्यानंतर जास्वंदीची पानं, जास्वंदीची फुलं, यानंतर आपण कढीपत्ता टाकलेला आहे यामध्ये आणि 2 आपण ॲलोवेराच्या पाती घेतलेल्या आहेत, पातीचे आपल्याला छान तुकडे करायचे आहेत। हे सर्व जे घटक आहेत ते केसांच्या वाढीसाठी, केस गळती थांबवण्यासाठी, केसांची मुळं मजबूत करण्यासाठी, केसांना शायनी करण्यासाठी खूप मदत करतात। यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। या सर्व घटकांची आपल्याला अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट बनवल्यानंतर आता ही पेस्ट आपल्याला गाळायची आहे। तर मी एका बाउलवर ओढणी ठेवलेली आहे आणि ही जी पेस्ट आहे ती आपल्याला ओतायची आहे आणि आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे। तुम्ही गाळणीने पण काढू शकता, पण ओढणीने अशा प्रकारे
प्रकारे किंवा एखाद्या सुती कपड्याने काढले तर त्या ज्या इन्ग्रेडियंट आहेत त्याचा खूप छान असा रस निघेल. तर पूर्ण अर्क आपल्याला काढून घ्यायचा आहे, छान पिळून घ्यायचा आहे. एक बाउल भरेल एवढा हा जो पाणी आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हाच आपल्या मेहंदी हेअर पॅकचा मॅजिक वॉटर आहे. आता मेहंदी हेअर पॅक बनवण्यासाठी मी इथे लोखंडी कढई घेतली आहे. यामध्ये आपल्याला नुपूर मेहंदीचा पूर्ण पॅकेट टाकायचा आहे. 140 ग्रॅम ही मेहंदी आहे, 80 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला कॉफी पावडर टाकायची आहे. छान मिक्स करून घ्यायची कॉफी पावडर. त्यानंतर आपल्याला हा जो मॅजिक वॉटर आपण बनवलेला आहे तो थोडा थोडा करून टाकायचा आहे, एकदम जास्त नाही टाकायचं. थोडा मी टाकलेला आहे. मेहंदी व्यवस्थित मिक्स केली आणि राहिलेला परत मी टाकलेला आहे. म्हणजे पूर्ण बाउल भरून आपल्याला हा मॅजिक वॉटर टाकायचा आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये डिकॉक्शन वॉटर टाकणार आहोत. हा पण आपल्याला थोडा थोडा करूनच टाकायचा आहे, कारण जर मेहंदी पातळ झाली तर ती केसांवर लावता नाही येणार. म्हणून मी थोडा थोडा करूनच हा डिकॉक्शन वॉटरसुद्धा टाकते. पण अर्धा तांब्या मी बनवला होता ना, तो पूर्ण या मेहंदीमध्ये मी टाकलेला आहे अशा प्रकारे. आणि मेहंदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे. चमच्याने मिक्स केल्यानंतर मी इथे ना विस्कर घेतला होता, त्याने पण मेहंदी व्यवस्थित मिक्स केली आणि अशा प्रकारे आपला मेहंदी हेअर पॅक बनवून झालेला आहे. आता हा जो मेहंदी हेअर पॅक आहे तो आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचा आहे. ओव्हरनाईट ठेवल्यानंतर यामध्ये जेवढे पण लम्स आहेत ना ते एकदम याच्यामध्ये विरघळून जातात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही मेहंदी बघू शकता. मेहंदी एकदम स्मूथ झालेली आहे, मेहंदीचा कलर डार्क झालेला आहे आणि मेहंदीमध्ये कढईचा आयन उतरलेला आहे, जो आपल्या केसांच्या मजबूतीसाठी खूप गुणकारी असणार आहे. तर आता हा मेहंदी पॅक आपण बनवलेला आहे. आता हा अप्लाय कसा करायचा? सगळ्यात पहिले तर केसांचा गुंता जो आहे व्यवस्थित काढून घ्यायचा, तेव्हाच व्यवस्थित मेहंदी अप्लाय करता येईल. मी इथे हातात ग्लोव्ज घातले आहेत, कारण मेहंदीचा जो कलर आहे तो हातांना लागतो म्हणून. आता आपल्याला टाळूवरच्या केसांचा एक मोठा सेक्शन घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता सगळ्यात पहिले आपल्याला मेहंदी केसांच्या रूटवर म्हणजे मुळांशी अप्लाय करायची आहे आणि त्यानंतर केसांच्या लेंथवर एक एक केस मेहंदीने कव्हर होईल अशा प्रकारे मेहंदी अप्लाय करायची आहे. आता हा जो मोठा सेक्शन आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे राऊंड फिरवायचा आहे आणि या सेक्शनचा आपल्याला मधल्या बाजूला अशा प्रकारे आंबाडा बांधून घ्यायचा आहे आणि हा जो आंबाडा आहे त्याला मेहंदीने व्यवस्थित अशा प्रकारे सिक्युअर करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो टाईट राहील. आता आपल्याला या आंबाड्याच्या साईडचा एक एक सेक्शन घ्यायचा आहे, त्यावर मेहंदी अप्लाय करायची आहे आणि या आंबाड्याला छान अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, आपण या मेहंदी हेअर पॅकमध्ये लवंग, चहापत्ती, कॉफी आणि बीट हे घटक टाकलेले आहे, जे आपल्या केसांना नॅचरली गडद कलर येण्यासाठी खूप मदत करतात. या मेहंदी हेअर पॅकमध्ये आपण जो पिंक कलरचा मॅजिक वॉटर टाकला होता त्यामध्ये आपण जास्वंदीची पाने, कढीपत्ता, कोरफड, आवळा टाकलेला आहे. हे सर्व जे घटक आहेत ते केसांच्या मजबूतीसाठी खूप मदत करतात. त्यासोबत आपल्या केसांची वाढ दुपटीने होते, केस गळती थांबते आणि नवीन केस सुद्धा उगवतात. केसांना नॅचरल पद्धतीने कंडिशनिंग होते, त्यामुळे केस मऊ आणि चमकदार राहतात. सोबतच केसांमधला मेलॅनिन टिकून राहून केस आपली नैसर्गिकरित्या काळे होतात. आता हा जो मेहंदी हेअर पॅक आहे तो आपल्याला केसांवर 3 ते 4 तास ठेवायचा आहे. 3 ते 4 तासानंतर केस आपल्याला शॅम्पू न लावता थंड पाण्याने धुवून घ्यायचे आहे. मी माझ्या केसांवर 3 ते 4 तास ही मेहंदी ठेवल्यानंतर थंड पाण्याने केस धुवून घेतली. आता सगळ्यात पहिले तर मी माझी केस विंचरत आहे इथे आणि तुम्हाला माझी केस दाखवते. माझी केस अक्षरशः नॅचरल पद्धतीने कंडिशनिंग होऊन केस एकदम मॅनेजेबल झाली होती. केसांना नॅचरल पद्धतीने एक चमक आली आहे आणि केस एकदम मऊ झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि प्लस माझ्या केसांवर तुम्ही कलर बघू शकता, इतका सुंदर कलर आलेला, एकदम बर्गंडी ब्राऊन कलर. नैसर्गिकरित्या माझी केस जी आहेत ती छान कलर झाली होती. केस कोरडे न होता केस रेशमासारखे माझे मऊ आणि चमकदार झाले आहेत. आणि जर तुम्हाला केस छान अशी कलर करायची असतील तर हा मेहंदी हेअर पॅक नक्की लावा. तुमच्या पण केसांवर इतका सुंदर कलर येईल. आणि हा जो मेहंदी हेअर पॅक आहे ना तो इतका इफेक्टिव्ह आहे. 2 ते 3 महिने तुमच्या केसांचा कलर अजिबात हटणार नाही, इतका छान कलर तुमच्या केसांवर येईल. आणि जर तुम्हाला नैसर्गिकरित्या नॅचरल पद्धतीने केस जर छान कलर करायचे असतील तर हा मेहंदी हेअर पॅक नक्कीच लावा. तुम्हाला मी समोरून पण दाखवते. माझा एकूण एक केस कलर झालेला आहे आणि नॅचरल पद्धतीने माझी केस छान मॅनेजेबल आणि मेंटेन झालेले आहेत. जर तुम्हाला छान तुमच्या केसांना कलर करायचा असेल तर हा मेहंदी हेअर पॅक तुम्ही लावून बघा. 2 ते 3 महिने तुमच्या केसांचा कलर अजिबात जाणार नाही आणि नैसर्गिकरित्या तुमचे केस काळे होतील. तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे आपल्याला हा मेहंदी हेअर पॅक बनवायचा आहे आणि आपल्या केसांवर अप्लाय करायचा आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल या मेहंदी हेअर पॅकमध्ये मी इतके छान छान घटक टाकलेले आहेत. हे
हे जे घटक आहेत ते आपल्या केसांसाठी अक्षरशः वरदान आहेत. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला हा मेहंदी हेअर पॅक बनवायचा आहे. जेव्हा तुम्ही हा मेहंदी हेअर पॅक तुमच्या केसांवर अप्लाय कराल ना, या मेहंदी हेअर पॅकचं जेवढं पण गुणधर्म आहे ना ते तुमच्या केसांमध्ये उतरेल आणि तुमच्या केसांच्या रिलेटेड जेवढे पण समस्या आहेत, जसं की केस गळती, केसांची वाढ न होणे, या सर्व समस्या दूर होतील. तुमची केसांची वाढ तर दुपटीने होणार आहे. तुमचे केस ड्राय डॅमेज असतील तर ते सुद्धा सिल्की स्मूथ शायनी होतील. सफेद केससुद्धा काळे होतील आणि केसांना एक नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या कलर मिळेल. आणि मी जो हा मेहंदी हेअर पॅक सांगितलेला आहे ना, त्याचा जो कलर आहे तो 2 ते 3 महिने आरामात टिकतो. आणि मी जेव्हा मेहंदी हेअर पॅक हा अप्लाय करते ना, माझ्या केसांवर तर 6 महिने हा कलर टिकतो आणि 6 महिन्यानंतर मी परत मेहंदी हेअर पॅक लावते. तर अशा पद्धतीने हा मेहंदी हेअर पॅक नक्कीच बनवा, तुमच्या केसांवर अप्लाय करा. आणि आतासाठी फ्रेंड्स एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तुम्हाला हा मेहंदी हेअर पॅक कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काय आता टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. त्या टॉपिक्सवर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल. आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह. टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.